शॉर्टकट आहे आता इकडे काय करा तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो की आशा गटप्रवर्तकांना सक्तीने जे काम निवडणुकीचं करायला सांगितलं जातं आहे, SIRचं काम सांगितलं जातं आहे, ते काम आपल्यावर लादलं जातं आहे ही आपली भावना आहे आणि ते काम आपल्यावर लादून करून घेण्याचा प्रयत्न आहे. या विरोधात आपण सर्व ठिकाणी त्याचं निवेदन देण्याची मोहीम आयटकच्या वतीने आपण करत आहोत. त्याचप्रमाणे सगळ्यांना आवाहन करतो की 2019ला माननीय आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचं पत्र आहे की आशा गटप्रवर्तकांना आरोग्याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम लावू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी लेखी पत्राद्वारे केलेली आहे. तरीसुद्धा बळजबरीने नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणी हे काम लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व आशा गटप्रवर्तकांना सांगू इच्छितो की या संदर्भात आयटक संघटनेच्या वतीने आपण माननीय आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना पत्र दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महिला आयोग आणि त्याचबरोबर आपण राष्ट्रीय महिला आयोगाला सुद्धा निवेदन देणार आहोत आणि आशा गटप्रवर्तकांवरती सक्ती होता कामा नये. 2 आशांना मानसिक तणावातून ॲडमिट होण्याची वेळ आलेली आहे. महिलांचं शिक्षण आपलं कमी आहे, त्यामुळे अँड्रॉइड मोबाईल आपल्याकडे नाहीत, ऑनलाईन सर्व हे काम करावं लागणार आहे आणि या कामाची सक्ती होता कामा नये ही आपली संघटनेची पण भूमिका आहे. सगळ्यांना विनंती करतो की या संदर्भातली आपण सर्व आंदोलनात्मक पवित्रा घेत आहोत आणि येणाऱ्या काळात तीव्र रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन करण्याची गरज पडली तर आयटकच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशाराही मी आपल्याला देत आहे. आणि आपण या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे कमिशनर यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यासुद्धा पत्रव्यवहाराचा पाठपुरावा संघटनेच्या वतीने करत आहोत. याची आपण दखल घ्यावी आणि आपण घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आशा गटप्रवर्तकांनी निवडणुकीच्या कामावरती जो बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आपल्याला लादता येऊ शकत नाही याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी आणि ज्या पद्धतीने आपण अर्ज करायला सांगितलेला आहे त्या पद्धतीने तक्रार अर्ज आपण सादर करावे तहसीलदार त्याचप्रमाणे गावच्या तलाठी यांच्याकडे असे आवाहन करतो. जे आशा गटप्रवर्तक सगळ्यांची एकजूट कायम ठेवा. या अन्यायाच्या विरोधात आपण लढूया. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग आपल्या सोबत आहे. याची आपण एकजूट ठेवत आपल्यावरचा हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करू इतकं आवाहन आयटकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने राज्यातल्या सर्व आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करीत आहे.